गुड मॉर्निंग. चला, सकाळची कामं चालू झालेली आहे आणि आज ना म्हणजे तुम्ही बघताय कॅनमध्ये काहीच तेल नाही, ऑइलच्या ज्या बॉटल आहेत त्यातही ऑइल नाही. म्हणजे ऑइल आहे घरी पण ती ना 15 लिटरची कॅन आहे आणि ती सध्या तरी मला उचलत नाही. त्यामुळे असा माझी पंचायत होते ना कधी कधी आरोहीचे पप्पा नसले तर. पण होतं ना तेवढ्याच तेलात जे आहे इथे मी आज भाजी बनवली. काही ऑप्शनच नव्हतं, कारण ते उचलत वगैरे बसली असती ना आणखी तर वेळ गेला असता आणि सकाळची घाई गडबड, तुम्हाला काही वेगळं सांगायचं कामच नाही. सो म्हटलं जाऊ दे, तर थोडं तेल कमी असलं तरी चालतं. सो मस्त आज आलूच्या भाजीचा बेत आहे बरं का. म्हणजे होतं असं, आरोहीचे पप्पा आलूची भाजी खात नाही, त्यामुळे म्हणजे खूपच कमी प्रमाणात बनते आमच्याकडे आणि आरोहीला भरपूर आवडते. सो आरोहीने रात्रीच सांगितलं होतं मम्मा उद्या आलूचीच भाजी लागेल. आणि पिहूचं असं असतं का मम्मा आलूची भाजी आणि भेंडीची भाजी द्यायचीच नाही. जेव्हा तो म्हणजे इतर सर्व भाज्या खात नव्हता ना, म्हणजे भाज्याच खात नव्हत्या असं म्हटलं तरी चालेल, तेव्हा भेंडीची मात्र तो आवडून खायचा. पण आता तो सर्वच भाज्या खायला लागला तर त्याला जणू काही भेंडीचं वावडच आहे की काय असं वाटतंय. म्हणजे त्याला भेंडी नकोच असते. आणि आणखी एक गोष्ट, त्याच्या टीचरनी म्हटलेलं आहे का फक्त सॅटर्डेला जे आहे आलू आणि भेंडी चालेल. सो त्याचं असं असतं का फक्त सॅटर्डेलाच मी ह्या 2 भाज्यांपैकी म्हणजे भाजी नेत जाईल, मला इतर दिवशी द्यायचंच नाही. त्याला कितीदा समजावून सांगितलं, अरे बाळा, जे मुलं फक्त आलू भेंडी करतात त्यांच्यासाठी तो नियम असेल. मी तर कधीतरीच बनवते ना, कारण आलू तर फारच कमी बनतात आमच्याकडे, भेंडी तरी बनते. पण तरी काही नाही, जे टीचर म्हणतात तेच त्यांना खरं वाटतं. आपण कितीही समजावून सांगा त्यांना, त्याचा काहीही फरक पडत नाही. इव्हन तो म्हणत होता की तू मला पापडाचा खुडा देतो मला चालेल, पण आलूची भाजी नेली की टीचर ओरडतात. मग कसं तरी त्याला समजावून सांगितलं आणि टीचरनी म्हटलं पण तुला तर असं सांग की टीचर ठीक आहे, मी सॅटर्डेला आलू आणणार नाही, मी दुसरी कोणती भाजी आणेल असं सांगितल्यावर तेव्हा कुठे त्याने मान्य केलं. आणि त्यानंतर मग आता शॉर्ट ब्रेकसाठी सुद्धा मला काहीतरी बनवायचं होतं. सो सकाळीच म्हणजे जेव्हा फ्रीज ओपन केला तेव्हा जे आहे मला ब्रेड दिसल्या आणि खूपच बरं वाटलं मला. म्हणजे एक कामात म्हणजे 2 कामं होऊन जातील. म्हटलं चला आज ब्रेडचं मस्त सँडविच वगैरे जे आहे बनवून देऊयात. तुम्ही बघितलं असेल कधीच आजपर्यंत हे पहिली वेळ असेल का मी स्कूलमध्ये सँडविच वगैरे देते आहे. मी कधीच मुलांना सँडविच टिफिनमध्ये वगैरे देत नाही. स्कूलमधनं आल्यावर जेव्हा सायंकाळी त्यांना थोडंफार काही खायचं असलं तेव्हा मग सँडविच म्हणा, पिझ्झा म्हणा, म्हणजे हेच ब्रेड पिझ्झा वगैरे जे आहे मी बनवून देत असते. पण आज कंटाळा आला होता मला दुसरं काही बनवायचा आणि आरोहीचंही बरेच दिवस झाले चाललेलं मला, तू असं वेगळं काही देतच नाही, वेगळं काही देतच नाही. कधी कधी तर यांचं वेगळं काही देतच नाही ऐकूनच माझं डोकं दुखतं. म्हणजे काय द्यायचं यांना प्रत्येक वेळेस वेगळं कळत नाही. सो आज म्हटलं ठीक आहे, तिलाही काहीतरी वेगळं मिळेल आणि आपल्यालाही जरा आराम मिळेल. सो ब्रेडला ना मी आधी टोमॅटो सॉस, नंतर रेड चिली सॉस, त्यानंतर ग्रीन चिली सॉस एवढं सर्व लावून घेतलं. त्यानंतर मस्त गरमागरम माझी आलूची चटणी बनून तयारच होती, ती मस्त स्प्रेड करून घेतली आणि त्यानंतर मग थोडंसं टोमॅटो, थोडासा कांदा वगैरे त्यावर स्प्रेड केला. आणि खरं तर आता या सर्व गोष्टींची काहीच गरज नव्हती, कारण भाजी ऑलरेडी तिखट चटपटीत होतीच, कारण चाट मसाला वगैरे त्यामध्ये टाकतच असते मी, पण माझ्या आरूला पाहिजे असतं हे सर्व. सो म्हणून चिली फ्लेक्स टाकलं, त्यानंतर सिझनिंग टाकलं, त्यानंतर आता ऑर्गॅनो टाकायला गेली तर असा माझा धुसळेपणा बघा पूर्ण एकसोबतच सांडून गेलं होतं काही गडबडीत कधीतरी असं माझ्याच्यानी. आणि त्यानंतर आणखी असं चम्मचनं गिम्मचनं असं नाजूक कामही मला जमत नाही, खरं सांगते. असं पटकन हातात घेतलं आणि पटपट जे आहे जे काय कोणतं चीज आहे बघा असं होते मला. एडिटिंग करायला बसले ना बऱ्याच गोष्टींना आठवतच नाहीत. आता हे चीज म्हणजे दररोज सतत तोंडात नाव असतं पण नाही आठवत आहे. ठीक आहे, त्याचे जसे तार निघतात की नाही, म्हणजे तेच हे चीज आहे. ते सर्व स्प्रेड केलं भरपूर प्रमाणात आणि त्यानंतर वरून एका ब्रेडला पुन्हा ते सॉसेस चटणी वगैरे लावून त्यावर ठेवली. आजचा हा जुगाड बघा माझ्याकडे सँडविच मेकर तर नाही आहे. मग सँडविचसारखं जे टेक्स्चर हवं असतं ना त्यासाठीच जे आहे मी ही ताराची जी चाळणी आहे ना, काय म्हणतो त्याला, स्टँड, ते ठेवत असतो. त्यामुळे सेम तसंच टेक्स्चर येतं. आता इथे मला तुम्हाला दाखवायची आठवण नाही, पण पुढे जेव्हा मी माझ्यासाठी बनवते ना तेव्हा तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. सो अशा प्रकारे जे आहे माझं मस्त टेस्टी आणि छान जे आहे सँडविच बनवून तयार आहे. आरोहीला आवडतं असं, मला तर हे बघूनच कसं तरी होतं, माहीत नाही का ते.
आणि असे पदार्थ ना मी करायचं टाळते यासाठीही, कारण माझ्याकडे ना असे सिंपल असे स्टीलचे टिफिन आहेत. मग त्या अशा वेळेस काय होतं, असे जे फॅन्सी आयटम आपण बनवतो ना ते द्यायचे कसे हा मोठा प्रश्न असतो. पण चला कसं तरी ते मी पॅक केलेत. आता मुलं गेली शाळेत आणि मला बरोबर जे आहे 8:10ला जे आहे मॉर्निंग वॉकला जायचं असतं. आता नवीन रुटीन चालू केलं आहे मी, पण त्याआधी ना मी किचन वगैरे सर्व आवरत असते. त्यानंतर म्हणजे बराच वेळ असतो माझ्याकडे. मुलं 7:10ला जातात तेव्हापासून 8:10पर्यंत माझ्याकडे भरपूर वेळ असतो. सर्वात आधी तर मी मस्त माझं जे आहे पाणी वगैरे पिऊन घेतलं. त्यानंतर मेडिटेशन केलं 10 मिनिट आणि लगेच किचनमध्ये आली. किचन आवरलं, भांडे घासले आणि हे जरा एक्स्ट्राचे भांडे जे आहेत ना तेही घासून घेते आहे मी आता. होतं कसं, आता क्लिनिंग करायची आहे म्हणून ना बरेच दिवस झाले ना असे छोटे मोठे भांडे घासायचा कंटाळा करत होती, की आपल्याला डीप क्लिनिंगच करायची आहे, तेव्हाच करू तेव्हाच करू. पण आज ना पिठाचा डबा रिकामा झाला, सो तो घसायचाच होता. सो क्लिक झालं की एका दिवशी जास्तीचाच कामाचा लोड घेतल्यापेक्षा आपण जर आता जे खाली झालेले आहेत कमीत कमी ते तरी 3-4 डबे घसून घेऊ. म्हणजे ज्या दिवशी डीप क्लिनिंग केल्या जाईल किचनची त्या दिवशी जरा कमी डबे घसले जातील आणि कमी श्रम पडतील. कारण डीप क्लिनिंगच्या दिवशी तुम्हाला माहीत आहे इतके सर्व भांडे सोबत घसायचे, त्यानंतर झाडपूस करा, बऱ्याचशा गोष्टी असतात, पुन्हा ते लावा, भरपूर वेळ जातो, भरपूर आपण दमत असतो. सो आता डीप क्लिनिंगला तर वेळ आहे, तोपर्यंत शक्य तितके भांडे जे आहेत घासायचा जो आहे मी आता प्रयत्न करणार आहे. तसा तर आजचा मॉर्निंग वॉकचा 3राच दिवस, पण इतकं फ्रेश वाटतंय ना, मला तरच वाटलं पहिल्या दिवशी जे आहे फिरून आल्यावर पाय दुखतील, दुसऱ्या दिवशी पाय दुखतील, पण असं काहीही माझ्या बाबतीत झालं नाही. कारण 3 किलोमीटरचाच राऊंड असतो आणि म्हणजे बहुतेक त्याहीपेक्षा जास्त जे आहे आपली घरात जी आहे धावपळ चाललेली असते, म्हणून बहुतेक म्हणजे पाय वगैरे दुखले नसतील. म्हणजे मी इमॅजिन केलं होतं बघा, एक्सरसाइज जास्तीची झाली आणि पहिल्या दिवशी तर मग आपले पाय दुखतातच दुखतात किंवा जास्त फिरणं झालं की दुखतात, पण तसं काहीच झालं नाही आणि त्यामुळे मी बऱ्यापैकी फ्रेश आहे. आणि फिरून आल्यानंतर ना 10 मिनटं तरी असं वाटतं नको काही करायला, 10 मिनटं तरी आराम करूया, थोडं बसूयात रिलॅक्स. सो रिलॅक्स बसल्यापेक्षा मी ना माझ्या गार्डनमध्ये येत असते. गार्डनची भरपूर छोटी मोठी कामं असतात आणि आता ना खरं तर रुटीन भरपूर बिझी झालेलं आहे, व्हिडिओ असतात, भरपूर कामं असतात, त्यामुळे काय होतं गार्डनकडे जरा दुर्लक्ष होतं. सो मी प्रयत्न गार्डनमध्ये आले की मी अशी रिकामी अशी बसतच नाही, माझे हात जे आहेत चालूच असतात. काही नाही, छोटी मोठीच कामं असतात. कोणत्या झाडात किती पाणी आहे, काय आहे, आता कसं होतं आहे, पाणी द्यायची जास्त गरज पडत नाही. कारण वातावरण भरपूर थंड आहे. माझ्या गॅलरीमध्ये पावसाचं पाणी फार कमी येतं, पण तरी वातावरण थंड असल्यामुळे पाणी द्यायची गरज नाही. पण सुकलेली पानं काढायची असतात आणि माझं ना प्रुनिंग सतत चालू असते. अगदी नखानीच ना मी झाडाचे शेंडे जे आहे सतत तोडत असते. त्यामुळे झाड मस्त बहरतं, छान दाटसर होतं. म्हणजे ज्याची शक्य आहे त्याची तरी. आणि बाकी तर काय, मग काय कमी आहे, काय कशी ग्रोथ आहे वगैरे वगैरे माझं चेक करणं चाललेलं असतं. आणि हे सर्व करताना खरंच माझा माइंड मस्त फ्रेश होऊन जातो आणि शिवाय माझे गार्डनिंगची कामंही नाही नाही म्हणता म्हणता होऊन जातात. फिरायला जाते आहे त्यामुळे ना इतर कामांच्या शेड्यूलमध्ये तर काही फारसा फरक पडलेला नाही, पण माझ्या ब्रेकफास्टमध्ये मात्र पडलेला आहे. एरवी ना माझा ब्रेकफास्ट 8:30 ते 9च्या आधी जे आहे होऊन जायचा, पण आता 8:45-9 सहज वाजतात फिरून यायला. सो त्यामुळे ब्रेकफास्ट जरा लेट होतो आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं बघा, सँडविच मेकरमुळे वगैरे किंवा काय असतं ते त्याच्यामुळे सँडविचवर मस्त असं बघा एक डिझाईन येऊन जाते, पॅटर्न येऊन जाते. सो या नेटमुळे तसं पॅटर्नही येतं आणि आता फक्त या सँडविचचा आवाज ऐका तुम्ही, इतकं मस्त क्रिस्पी कुरकुरीत झालेलं की काय याचं सांगू. आता खरं तर सँडविचचा ऑप्शन ब्रेकफास्टसाठी बिलकुलच हेल्दी नाही आहे. तसं बघितलं तर, कारण ब्रेड आहे त्यामध्ये, मसाले पण भरपूर आहेत. पण बघा मी इथे माझ्या सँडविचमध्ये स्पेशली चीज वगैरे काही घातलेलं नाही आहे. त्यामुळे फक्त ब्रेड सोडली का मग माझं सँडविच तसं हेल्दीच आहे. आणि जे चीज न घालायचं एक कारण तेही, आपण शेवटी मिडल क्लास फॅमिली, चीज जी आहे कधीतरीच येतं घरात आणि मग असं वाटतं की नाही राहू दे मुलांसाठी, मुलांना आवडतं ना. माझं तरी असंच आहे, बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की खाऊशा वाटल्या तरी म्हणजे मी खाऊ शकत नाही, असं वाटतं जाऊ दे. माझ्या आरोहीला आवडतं, माझ्या पिहूला आवडतं, त्यांना आणखी 2 दिवस पुरलं पाहिजे. आणि मला माहिती आहे तुमचंही असंच असेल, म्हणजे ज्या गोष्टी मुलांना जास्त आवडतात ना त्या तर आपल्या घशाच्या खाली उतरतच नाही.
हाय नमस्कार, मी स्नेहा कुगदे फॅमिलीमध्ये पुन्हा तुमचं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करते आहे. आज आंघोळीला बरंच लेट झालं आणि त्याचं कारण होतं ते म्हणजे मला हेअर वॉश करायचा होता. हेअर वॉश करण्यासाठी ही कारण आहे, कारण मला ना लावायची आहे मेहंदी. बघा भरपूर ग्रे हेअर झालेले आहेत. आज लावते उद्या लावते करता करता 2-3 महिने होऊन गेलेत मी केसांना मेहंदी लावलेली नाही आहे. दररोजची घाई गडबड, त्यात घरची कामं, बाहेरची कामं, यूट्यूबची कामं, मुलांची कामं आणि हे सर्व, त्यामुळे बघा असे सर्व हेअर झालेले आहेत. म्हणून म्हटलं चला आज मस्त केस वॉश करते, मेहंदी लावते. आणि तसंही बघा म्हणजे बऱ्याचदा आपण काय करतो, केस धुवायच्या आधी म्हणजे ऑइलिंग करतो किंवा मग मेहंदीही लावायच्या आधी आपण कधीच केस धुवत नाही. पण माहिती आहे का तुम्हाला, ऑइलिंग करायची असो का मेहंदी लावायची असो, आधी केस स्वच्छ धुवत चला. कारण हे सांगते बघा, आपल्या केसातनं सतत ऑइल बाहेर येत असतं, त्यामुळे बराच आपले केस चिकट होतात बघा, ऑइली होतात, त्यावर बरीच डस्ट चिपकून असते. त्यानंतर डॅन्ड्रफ असतो केसांमध्ये, तोही त्या ऑइलमध्ये चिपकून असतो. त्यात आणखी आपण ऑइलिंग केलं, तशा केसांवर जर आणखी ऑइलिंग केलं की तो आणखी चिपकून बसतो आणि मग खूप सारे हेअर प्रॉब्लेम्स होतात आणि त्याचे रिझल्ट असे येतात, मग हेअर फॉल होतो, डॅन्ड्रफ जास्तीचा वाढतो आणि बऱ्याचशा गोष्टी. सो त्यामुळे कधीही नेहमीच जेव्हा मला हेअर वॉश करायचा असतो तेव्हा मी काळजी घेते का माझे केस जास्त खराब मी होऊच देत नाही. म्हणजे खूप दिवस झाले आणि मला आता वॉश करायचे तेव्हा मी ऑइलिंग करेल असं होतच नाही. माझे केस जेव्हा स्वच्छ असले तेव्हाच जे आहे मी ऑइलिंग करत असते. आणि मेहंदी लावायच्या आधी तर मी केस वॉश करून घेतच असते, जसे की आज केलेत. आज मला मेहंदीही लावायची आहे. सो आत्ता भिजवते आणि सायंकाळी लावेल बहुतेक मी, कारण रात्री मी भिजायला घालायचं विसरली. सो चला आता पटपट जे आहे कामं करते. आज खूप मस्त जास्वंदाचं मोठं फुल उमललेलं आहे. सो तेही देवाला वाहते. तसं आवडतं मला झाडाला जास्तीत जास्त वेळ फुलं राहिलेली, पण तसंही ते सायंकाळपर्यंत सुकूनच जातं. सो म्हटलं चला देवाला वाहूयात. पिहू घरी असला की पिहूची मला बऱ्यापैकी कामात मदत होते. इवन सर्व कामं त्यालाच करायची असतात. सो जी म्हणजे त्याला पेलतात किंवा मला असं वाटतं की ठीक आहे याने केलेली चालतील, सो ती त्याला मी करू देते. आजची पूजा स्पेशली माझ्या पिहूने केली, पण त्याला ना आज जरा सर्दीचा त्रास होतो आहे. मी म्हटलं जास्त वाढल्यापेक्षाच आधीच आपण जे आहे त्याची जरा काळजी घेऊया, म्हणजे दवाखान्यात वगैरे जायचं तेवढं काम पडणार नाही. सो मी काय केलं, हे जे आपलं साधं स्टीमर असतं त्यामध्येच ना व्हिक्स वगैरे ॲड केली. त्यानंतर त्याच्या नोझलला जिथनं हवा येते, वाफ येते, तिथेसुद्धा भरपूर जे आहे व्हिक्स लावली आणि पिहूला मस्त 10 मिनटं जे आहे वाफ दिली. त्यानंतर इथे आता मी बनवते आहे काढा. हा काढानं लहान मोठे सर्व पिऊ शकतात. खूप सोपी आहे. तुम्ही बघितलंच मी काय ॲड केलं तर. यामध्ये मी तुळशीची पानं, अद्रक, त्यानंतर काळे मिरे, लवंग ॲड केली, एक विलायचीसुद्धा ॲड केली, दाखवायला विसरली. आणि मस्त कुटून घेतलं. ग्लासभर पाणी मी या गंजात घातलं आणि आता जे आहे आता हे जे कुटून घेतलेलं आहे ना ते सर्व त्यामध्ये टाकलं. थोडासा गुळाचा खडाही घातला, कारण पिहू तिखट लागलं की मग खायला पाहणारच नाही, प्यायला पाहणार नाही. सो त्यामुळे खडखड मस्त जे आहे उकळून घेतलं. म्हणजे 1 ग्लास पाण्याचं अर्धा ग्लास पाणी होईस्तोवर जे आहे उकळून घेतलं. बघा बरोबर अर्धा ग्लास झालेला आहे. आणि हा काढा आता हिवाळा स्टार्ट होतो आहे बघा. पूर्ण हिवाळाभर तुम्ही मुलांना कधीही प्यायला देऊ शकता, त्यांना सर्दी असो नसो, कारण यामुळे ना इम्युनिटी खूप छान आपली वाढते. सोबत गळा खवखवत असेल, सर्दीची सुरुवात असेल ना तर लगेच आराम मिळतो. आणि पिहूचे नखरे बघा तुम्ही, म्हणजे आपण किती मेहनत करायची मुलांसाठी आणि मुलांचे हे असे नखरे असतात. त्याचं चाललेलं गरमच आहे, मग तो तिखटच असेल, असंच असेल. तेवढ्यात मोक्षू आला, त्यालासुद्धा सर्दी आहे. सो तिलाही दिलं मी अश्विनीच्या हातात, म्हटलं त्यालाही पाच. त्याला तर म्हणजे बिलकुलच तो प्यायचं नव्हतं. त्याच्या एक्सप्रेशनवरून जे आहे तुमच्या लक्षात येईलच. एक घोट घेतला तसा त्याने भरपूर आवडीने घेतला, पण त्यानंतर त्याचं नाही छी आहे, असं आहे तसं आहे चाललेलं. आणि पिहूचं म्हणणं होतं की याला मला तू आधी थंड करून दे. थंड करता माझ्याच्यानेच राहवत नव्हतं. सो 2-3 घोट जे आहे मी सुद्धा पिऊन घेतलेत. आणि खरंच या काढ्याने ना गळ्याला इतका आराम मिळतो. तुमचा गळा म्हणजे त्रास देत असेल, टॉन्सिस असतील तर हा म्हणजे अमृत आहे हा काढा. त्यावर रामबाण उपाय आहे.
मोक्षीला काही आवडला नाही, पण माझ्या पिहूने थोडाफार जो आहे औषधासारखा पिला. त्यालाही फारसा काळा वगैरे काही आवडत नाही, पण गूळ वगैरे टाकल्यामुळे काहीतरी त्याने 2-3 घोट पिलेत. त्यानंतर आरूने सुद्धा टेस्ट केला आणि शेवटी उरलेला काळा मलाच प्यावा लागला. मुलांचे असतातच हे नखरे बघा तुम्ही. त्यांना काहीतरी विचित्र द्या तुम्ही चटरपटर, त्या आवडीने खाऊन घेतील, पण जे कामाचं आहे ते त्यांना नको असतं. आणि त्यानंतर त्यांचा हा आगाऊपणा बघा तुम्ही. म्हणजे आज आमच्या देवीजवळ जे आहे निंबू चम्मचची जी आहे स्पर्धा आहे आणि पिहूचा चम्मच बघा आणि त्याचं चाललेलं, मम्मा मला या चम्मचसाठी ते अलो नाही करणार का. इतकं हसवलं पिहूने की काय सांगू. त्यात भरपूर वेळ गेला. त्यानंतर स्वयंपाक केला, पूर्ण किचन आवरली. तिकडनं आल्यावर पिहूला दूध लागणार माहीत होतं, म्हणून दूध हॉर्लिक्स सर्व ना गॅसच्या ओठावर काढून म्हणजे ठेवलं. कारण तिकडनं येता 10-10:30 आरामात वाजतात. मग त्यानंतर चेंज करा वगैरे आणि त्यानंतर दूध काढा, तपवा, खरंच कंटाळा येऊन जातो. सो त्यामुळे सर्व रेडी केलं, लाईट्स वगैरे ऑफ करून आता आलेली आहे मी देवीच्या दर्शनाला. त्या दिवशीही आली होती, पण तुम्हाला आमची देवी दाखवायला विसरली. आज म्हणजे साडीच वेअर करायची होती तशी, पण बाहेर पाऊस चाललेला, त्यामुळे म्हटलं ठीक आहे ड्रेसच घालते. आणि तसंही माहीत होतं की आता पाऊस चाललेला आहे तर मुलांचे गेम वगैरे तर काही होणार नाही आणि तिथं म्हणजे लगेच जाऊन यावं लागेल असं जे आहे मी इमॅजिन केलं होतं. पण तिथे जाऊन बघितलं तर भरपूर गर्दी आणि मुलं इतकी उत्साहित होती गेम्स, कारण वेगवेगळे गेम्स होणार होते त्यासाठी. आणि देवीचं रूप बघा तुम्ही, इतकी सुंदर देवी आहे ना, खूपच छान. असं बघतच राहू की काय असं वाटतं. इतका प्रसन्न चेहरा, आपलं कसंही मूड असलं ना तर देवीच्या चेहऱ्याकडे पाहून अगदी मन प्रसन्न होऊन जातं. चला आता गेम स्टार्ट झालेले आहेत. मुलांसाठी खूप छान छान फनी गेम्स आज अरेंज करण्यात आले होते. आणि हो, आता ही क्लिप तर ॲड झालीच पाहिजे असं आरोहीने मला म्हणजे काय सांगूनच ठेवलं होतं. सो काल जे आहे संगीत खुर्ची वगैरे गेम झाले, सो त्यामध्ये माझी आरू फर्स्ट आली होती. सो आज तिला जे आहे ते मेडल देण्यात आलं. त्यानंतर आणखी बरेच गेम झाले. आज निंबू चम्मच वगैरे भरपूर एन्जॉय केलं. घरी जायला अगदी 10:30 वाजलेत. चला आता या छान छान गेमसोबत जे आहे आजचा व्हिडिओ जो आहे मी इथेच एंड करते. तुम्हाला पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.